प्रीती तिच्या 85 वर्षाच्या आजीची काळजी घेत होती. आजी अंथरुणाला खिळलेली, 6 महिन्यांपासून उठूनही बसू शकत नव्हती. खाणं पिणं बंद झालं होतं. डॉक्टरांनी सांगितलं होतं आता फार दिवस नाहीत, तयारी ठेवा. पण आजीची एकच इच्छा होती, मला एकदा अक्कलकोटला जायचं आहे. आजीचे डोळे पाणावले होते, आवाज कापत होता. बाळा, मी आयुष्यभर स्वामी समर्थांची भक्ती केली, पण एकदाही समाधीचं दर्शन घेतलं नाही. आता जाण्याआधी एकदा तरी भेटावंसं वाटतंय. प्रीतीचं हृदय फाटत होतं, पण आजी इतकी अशक्त, प्रवास शक्यच नव्हता. डॉक्टरांनी पण स्पष्ट सांगितलं होतं, 1 मिनिटाचा प्रवासही जीव घेणं आहे. त्या रात्री प्रीती देवाला प्रार्थना करत रडत होती, स्वामी, आजीची ही शेवटची इच्छा आहे, ती तुम्हीच पूर्ण करा. रात्री आजी अर्ध्या झोपेत बडबडू लागली, अरे स्वामी आले, येत आहे, ते पहा. प्रीतीला वाटलं आजी स्वप्नात बोलते, पण आजीचा चेहरा चमकत होता. स्वामी म्हणतात, तू अक्कलकोटला येऊ शकत नाहीस म्हणून मी आलो. तुझी भक्ती मला आवडली, आता शांतपणे चल. सकाळी प्रीती जागी झाली. आजी शांतपणे निघून गेली होती, पण तिच्या चेहऱ्यावर अनोखी शांती होती. मंद हसू होतं, हात जुळलेले होते, जणू स्वामींना नमस्कार करत होती. नातेवाईक म्हणत होते, अरे आजीचा चेहरा बघा, किती शांत दिसत आहे, जणू भगवंताचे दर्शनच घेऊन गेली आहे. त्यात पुजारी म्हणाले, असं शांत मुख मी कधीच पाहिलं नाही. नक्कीच आजींना भगवंताचे दर्शन झाले असावे. प्रीती रडत होती, पण मनात समाधानही होतं. आज ती सर्वांना म्हणते, आजीला जायचं होतं अक्कलकोट, पण स्वामी समर्थ स्वतःच आले आजींना घेण्यासाठी. भक्तांच्या शेवटच्या क्षणीही साथ देणारे गुरुवर्य म्हणजे श्री स्वामी समर्थ.